हॅलो, ऐकू येतंय? Yes, sir. Yes, sir. हॅलो, Yes, sir. someone please reply. Is am I audible? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, okay. So we have 41 participants, and now we will start. Okay, so in previous lecture we have studied different points in the thermodynamics. So some are homogeneous mixture, heterogeneous mixture, pure substances, and energy related to energy. What is mean by energy, how it transfer from one form to the another form, and there are two types of the energy, that is the external energy and the internal energy. And with this we have reached to point that system, surrounding, and the universe. Okay, so बरोबर आहे ना, इथपर्यंत आलो ना आपण? हॅलो, Yes, sir. हॅलो, कोणी बोलतंय का नाही? हॅलो, इथपर्यंत आलो ना आपण? Yes, sir. Yes, sir. मला आवाज ऐकू येत नाही कोणाचा. होय का? मग दुसरा माईक नाही का? दुसरा माईक द्यायचा घरी सगळ्यांनी आपल्याला कदाचित ते निकाल नाही आपल्याला पण ते घेऊन जावं ते म्हणजे मी नाही माईक खराब आहे, होणार अवघड झाला. ठीक आहे, तुमचा आवाज जातोय, तुम्ही बोला ठीक आहे, ठीक आहे, ओके. So for today what you have to do, what happened, my mic is there is some problem in listening. माझ्याकडे जो माईक आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, मला ऐकू येत नाही तुम्ही काय बोलताय ते. तर तुम्ही तुमचा जो काय व्ह्यू असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका आजच्या दिवस. नेक्स्ट लेक्चर पासून बघू आपण, ठीक आहे? दुसरा माईक अवेलेबल होतोय का त्याच्याविषयी बघू जरा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या लेक्चर मध्ये मलाच फक्त बोलावं लागणार आहे असं दिसतंय. ज्यावेळेला इंटरॅक्शन होत असते त्यावेळेला थोडंसं लेक्चर आपलं म्हणजे संवाद होत असतो, त्यावेळेला थोडंसं चांगलं लेक्चर होतं. समजतं तुम्हाला काय समजलंय, कोणाची काय शंका वगैरे आहे का? ओके, यू कॅन हिअर मी प्रॉपरली, इट इज ओके, नो प्रॉब्लेम, बट आय कांट हिअर यू. सो जर काय अडचण असेल, शंका असेल तर तुम्ही ती चॅट बॉक्स मध्ये टाकत राहा. मी चॅट बॉक्स पण इथं ओपन करून ठेवतो पाहिजे तर. Okay, I will connect with the chat box here. Sir, connect with phone, but phone वरची लिंक शोधावं लागेल आता. ठीक आहे, राहू द्या, नंतर बोला. ती लिंक शोधायला वेळ लागेल. मीन टाइम मध्ये मिळाला वेळ तर मी बघू लिंक शोधून मी मोबाईल वरनं पण जॉईन करतो. ठीक आहे, काय अडचण नाही आपल्याला. मी शिकवतो, जेवढं समजते तेवढं बघा. ठीक आहे, पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की पाठीमागच्या लेक्चर मध्ये होमोजिनियस सबस्टन्स किंवा मिक्सचर काय असतो, त्याच्यानंतर आपण बघितलं मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तर मायक्रोस्कोपिक जी स्टडी आहे त्यालाच आपण स्टॅटिस्टिकल स्टडी असं म्हणतो, आणि दुसरा जो स्टडी आहे तो आहे मॅक्रोस्कोपिक स्टडी. त्याला आपण क्लासिकल अप्रोच म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये
आपल्याला जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या एकत्रितपणे जो काही इफेक्ट जाणवतो, म्हणजे प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, ओके, तर त्याच्यामुळे जो इफेक्ट जाणवतो आपण त्याला मॅक्रोस्कोपिक बिहेवियर किंवा अशा प्रकारच्या स्टडीला मॅक्रोस्कोपिक किंवा क्लासिकल अप्रोच म्हणतो. तर थर्मोडायनामिक सिस्टम किंवा बरेचसे सगळे आपण एज्युकेशन लेवलला, पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं, आपल्या एज्युकेशन लेवलला आपण मॅक्रोस्कोपिक अप्रोच यूज करत असतो एखाद्या गोष्टीचा स्टडी करण्यासाठी. आणि ज्यावेळेला तुम्ही हायर लेवलला जाल, सायंटिफिक लेवलला वगैरे, त्यावेळेला तुम्हाला अंडर मायक्रोस्कोप जे काही चेंजेस होतात ते तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्व करू शकतो. त्यामुळे आपला व्ह्यू पॉइंट जो आहे आता इथं शिकताना तो मॅक्रोस्कोपीचा असायला पाहिजे. ठीक आहे. तर तसं आपण सिस्टम पर्यंत आलेलो आहे. सिस्टम म्हणजे काय आहे, तर सिस्टम म्हणजे एक एरिया आहे, एक पोर्शन आहे ज्याच्यावरती आपण काय करतोय, फोकस करतोय, त्याचा स्टडी करतोय आपण. जो एरिया अंडर आपल्या ऑब्झर्वेशन आहे त्याला आपण सिस्टम म्हणतो. तर सिस्टम आणि सराउंडिंग याच्यामध्ये एक बाउंड्री असते. ओके, म्हणजे मध्ये जी लेअर येते आपल्या सिस्टम आणि सराउंडिंगला जी वेगळी करते त्याला आपण बाउंड्री म्हणतो. ही जी बाउंड्री आहे ही बाउंड्री फिक्स्ड असू शकते किंवा ती मुव्हेबल असू शकते. दुसरी गोष्ट, ती इमॅजिनरी पण असू शकते किंवा दिसणारी असू शकते. ओके, दिसणारी म्हणजे ही बॉटल आहे, सपोज बॉटल दिसते का नाही काय माहिती तुम्हाला. हा, इकडं कॅमेरा इकडं आहे, 1 सेकंड, यालाच इकडे घेतो. ठीक आहे. तर ही जी बॉटल आहे याची जी बाउंड्री आहे, हे जे वॉटर जे आहे, या वॉटरचं जर मी सिस्टम कन्सिडर केलं तर याच्या शेजारी असणारी जी ही बॉटल आहे ही म्हणजे त्याची बाउंड्री आहे. जर आपण चहा करत असो आणि चहाचा जर ट्रे आपण कन्सिडर केला किंवा पातेलं जर कन्सिडर केलं, ओके, आणि याच्यावरती आपण ऑब्झर्वेशन करतोय, तर हे पातेलं जे आहे ही काय आहे, त्याची बाउंड्री आहे जी व्हिजिबल आहे आपल्याला, जी काय आहे, व्हिजिबल आहे. पण हा जर आपण इथं सपोज बर्नर लावलेला आहे, हा जाळ आहे, तर याची बाउंड्री अशी फिक्स आपल्याला दिसत नाही. ओके, याची बाउंड्री अशी फिक्स दिसत नाही. किंवा थंडीच्या दिवसामध्ये आपण शेकोटी करतो, त्याचे असे ज्वाला असतात बघा. ओके, तर ह्याच्यापासून निघणारा जो जाळ आहे याची बाउंड्री आपल्याला दिसत नाही. पण ती जर सिस्टम आपण कन्सिडर केली आणि बाकीची जर सराउंडिंग कन्सिडर केली तर ह्याच्यामध्ये असणारी जी बाउंड्री आहे ही कशी असते, इमॅजिनरी असते. आणि दुसरी गोष्ट, ही मुव्हेबल आहे, बरोबर. तसं जर चहाच्या पातेल्याचा आपण विचार केला तर ह्याची जी बाउंड्री आहे ती कशी आहे, फिक्स आहे. ओके, तर अशा प्रकारची ही बाउंड्री आहे. आता सिस्टम आणि बाउंड्री याच्यामध्ये हे सिस्टम, बाउंड्री आणि सराउंडिंग याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो, युनिव्हर्स म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये सिस्टम आणि सराउंडिंग दोन्ही येतात. तर ही जी सिस्टम आणि सराउंडिंग आहे याच्यामध्ये एनर्जीचं इंट्रॅक्शन होऊ शकतं, त्याचबरोबर मासचं पण इंट्रॅक्शन होऊ शकतं. ओके, एनर्जी, इंटरनल एनर्जी, त्याच्यामध्ये प्रेशर आलं म्हणजे त्याच्या ज्या काय प्रॉपर्टीज असतील इंटरनल एनर्जीच्या अंडरच्या काउंट करतो आपण त्याला. तर त्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या वर्किंग सबस्टन्सच्या, वर्किंग सबस्टन्स म्हणजे काय आपण पाठीमागे बघितलं, म्हणजे कॉम्प्रेसर मध्ये एअर ही वर्किंग सबस्टन्स आहे, आयसी इंजिन मध्ये पेट्रोल, डिझेल हे वर्किंग सबस्टन्स आहे, पंप मध्ये फ्लुइड म्हणजे पाणी हे काय आहे, वर्किंग सबस्टन्स आहे. ओके, तर हे वर्किंग सबस्टन्स मध्ये एनर्जीची देवाणघेवाण होऊ शकते. त्याच्यावरून सिस्टमचे वेगवेगळे 3 प्रकार पडतात. सिस्टमचे काय पडतात, वेगवेगळे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिली सिस्टम आहे ती आहे ओपन सिस्टम, दुसरी जी आहे ती आहे क्लोज्ड सिस्टम, आणि तिसरी जी सिस्टम आहे ती आहे आयसोलेटेड सिस्टम. आता ह्या कशा डिवाइड केलेल्या आहेत, कोणत्या फाउंडेशन वरती डिवाइड केलेल्या आहेत, तर या कोणत्या फाउंडेशन वरती केलेल्या आहेत, तर ज्या सिस्टम मध्ये मास आणि एनर्जी हे 2 घटक पकडलेले आहेत ते कोणत्या पद्धतीने ट्रान्सफर होतात किंवा नाही याच्यावरून या 3 सिस्टम केलेल्या आहेत. आता जर आपण पुढे बघितलं, ओके, हे इरेज करतो मी थोडस. हा, हियर इथं दाखवलेलं बघा इमॅजिनरी बाउंड्री कोणत्या आहे, ही बघा, ही डॉटेड लाईन जी दाखवलेली आहे ही इमॅजिनरी आहे. या ठिकाणी एका व्हेइकलला म्हणजे बसला आग लागलेली आहे. ठीक आहे,
आणि त्याच्यावरती असा जाळ तयार झालेला आहे. तर ही जर जाळ तयार झालेला आहे हा, ओके, ही जी फायर आहे ही सिस्टम जर कन्सिडर केली आपण, तर त्याच्या बाजूला असणारे जे आहे ती सराउंडिंग आहे, आणि सराउंडिंग आणि सिस्टम याच्यामध्ये एक बाउंड्री आहे. ही बाउंड्री कशी आहे आता, इमॅजिनरी बाउंड्री आहे, ओके. आणि दुसरी गोष्ट ही काय आहे, मुव्हेबल आहे. एकाच पद्धतीने तो जाळ काय जळत राहणार नाही, तो थोड्या वेळाने कमी होईल, बाउंड्री पण काय होईल त्याची त्याच्याबरोबरच कमी होईल. तो जर जाळ वाढला अचानक तर त्या ठिकाणी बाउंड्री पण काय होईल, एक्सपांड होईल. Okay. Now here, this is the types of the system. So open system. So open system, what is mean by open system? If you take a boiling water, okay, if you take boiling water, if suppose this is the pot, मी याचं उदाहरण पण मागच्या वेळेला मला वाटतं ह्या डिव्हिजन मध्ये सांगितलेलं आहे का, त्या डिव्हिजन मध्ये सांगितलं माझ्या लक्षात येत नव्हता. ओके, ओपन सिस्टम म्हणजे अशी सिस्टम ज्याच्यामध्ये मास आणि एनर्जी दोन्हीही काय होतात, चेंज होऊ शकतात, किंवा सिस्टम मधून सराउंडिंग मध्ये जाऊ शकतात आणि सराउंडिंग मधून ते सिस्टम मध्ये पण येऊ शकतात. अशा ज्या सिस्टम्स असतात त्याला आपण ओपन सिस्टम म्हणतो. तुम्ही जर इथं विचार केला या बॉइलिंग वॉटर मध्ये, तर या व्हेपरच्या सहाय्याने या ठिकाणी मास पण ट्रान्सफर होत आहे. ओके, या ठिकाणी काय होत असते, या ठिकाणी मास पण ट्रान्सफर होते. ओके, आणि त्याच्यामध्ये असणारी जी एनर्जी आहे ती पण ट्रान्सफर होते. याच्यामध्ये जर तुम्ही बॉईल करत ठेवलं तर थोड्या वेळाने तुमच्या लक्षात असं येईल की ह्याच्यामध्ये लेवल लो झालेली आहे, म्हणजे मास इथे काय झालेला आहे, ट्रान्सफर झालेला आहे, आणि मास ट्रान्सफर झाले त्याच्याबरोबर एनर्जी पण ट्रान्सफर झाली आहे. अशा कोणत्या कोणत्या सिस्टम आहेत, त्या पाठीमागच्या वेळेला आपण बघितलं, मी तुम्हाला सांगितलं आयसी इंजिन आहे, त्याच्यानंतर पंप आहे, टर्बाइन्स आहेत, खूप साऱ्या सिस्टम्स आहेत ज्या ओपन सिस्टम आहेत. इथं पण काही सिस्टम दिलेले आहेत बघा. हे काय दिलेलं आहे, हा वॉटर हीटर आहे जो आपल्या घरामध्ये आपण यूज करतो, वॉटर हीटर, ज्याच्यामध्ये थंड पाणी आपण आतमध्ये सोडतो आणि ज्याच्यामध्ये आपण हीट ऍड करतो बाहेरून, त्याच्यामध्ये हीट ऍड करतो, बरोबर आहे, एनर्जी ट्रान्सफर झाली आणि त्याच्यानंतर परत ते गरम झालेलं पाणी याच्यामधून बाहेर घेतो. म्हणजे इथं मास ऍड केलं, ते मास इथून बाहेर काढलं आणि त्याच्यामध्ये एनर्जी ऍड केली. ओके, हे काय आहे, एक सिस्टम आहे, ओपन सिस्टम आहे. त्याच्यानंतर हा नॉझल आहे. या नॉझल मधून ज्या वेळेला फ्लो होत असतो त्यावेळेस इथं असणारा मॅटर जो आहे तोच मॅटर पुढे येतो, पण त्याच्यामध्ये प्रेशर पण कमी जास्त होतो. ओके, तो जसं जसं कॉम्प्रेस करत जाईल तस तसा त्याचा प्रेशर काय होत जातो, डिक्रीज होत जातो, व्हेलॉसिटी वाढत जाते. ओके, व्हॉल्यूम चेंज होत जातो. ओके, तसंच हे तिसरं आहे, अ कंट्रोल व्हॉल्यूम विथ फिक्स्ड अँड मूव्हिंग बाउंड्रीज. ओके, काही बाउंड्रीज ह्याच्यामध्ये दाखवलेल्या आहे. या बाउंड्री, ही बाउंड्री कशी आहे, मूव्ह होणारी बाउंड्री आहे. इथं जर आपण याच्यामध्ये ऍड करत गेलो लिक्विड तर ही जी बाउंड्री काय होते, वर उचलली जाते. ओके, लक्षात आलं तुम्हाला? ओपन सिस्टम म्हणजे असे सिस्टम ज्याच्यामध्ये मास आणि एनर्जी या दोन्ही गोष्टी काय होऊ शकतात, सराउंडिंग बरोबर इंटरॅक्ट होऊ शकतात किंवा ट्रान्सफर होऊ शकतात. ओके, so this is simple one. Then next, so I first erase this, all this. So I will erase here. This is the closed system. A system is closed if it has no mass exchange but has energy interaction with its surrounding. Okay, closed system म्हणजे अशी सिस्टम आहे की ज्याच्यामधून काय होते, मास चेंज होत नाही. ओके, त्याच्यामधून फक्त काय चेंज होतोय, म्हणजे सपोज हे एक सिस्टम आहे ज्याच्यामध्ये हे जे मॅटर आहे, जो काय मास आहे तो थ्रू आउट कॉन्स्टंट होतो, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. पण याच्यामध्ये आपण एनर्जी किंवा हीट ऍड करू शकतो किंवा याच्यातून आपण ती बाहेर पण काढू शकतो. ओके, अशा प्रकारच्या ज्या सिस्टम्स आहेत त्याला आपण क्लोज्ड टाईपच्या सिस्टम.
अशा कोणत्या सिस्टम आहेत? रेफ्रिजरंट. ओके, रेफ्रिजरेशनची जर सिस्टम बघितली तुम्ही तर त्याच्या पाठीमागे हा असा रेफ्रिजरेटर असतो. ओके, आणि याच्या पाठीमागे इथं कॉईल असतात असे. ओके, त्याच अशा इथं हातला जो एव्हपोरेटर आहे त्याच्यामध्ये पण असतात. आणि या ज्या पाईप्स आहेत, समजते ना सगळ्यांना? क्लोज्ड सिस्टम सांगतो, त्याचं उदाहरण सांगतो मी. तर ही जी पाईप आहे याच्यामध्ये रेफ्रिजरंट आहे. याच्यामध्ये काय आहे? रेफ्रिजरंट. याच्यामध्ये असणारे जे रेफ्रिजरंट आहे याचे मास जे आहे ते सेम आहे. आणि हे काय करतंय? एनर्जीचे इंट्रॅक्शन करतंय. कसं इंट्रॅक्शन करतंय? ज्या वेळेला ही रेफ्रिजरंट ह्या फ्रीजच्या आतमध्ये जातं, त्यावेळेला इथं असणारी जी हीट आहे ती हीट ते ऍब्सॉर्ब करते. हीट काय करते? ऍब्सॉर्ब करते. आणि पाईप मधून ज्या वेळेला बाहेर येतं त्यावेळेला सराउंडिंग मध्ये ही हीट सोडून देते. म्हणजे हीटचं इंटरॅक्शन होतंय. आतमध्ये असणारा जो कंटेंट आहे, जो रेफ्रिजरंट आहे, तो मात्र तेवढाच राहतो. बरोबर? म्हणजे याच्यामध्ये मास जो आहे तो काय आहे? कॉन्स्टंट आहे. आणि एनर्जीचं काय होतंय? इंटरॅक्शन. म्हणजे एनर्जी इथं हीट घेतली जाते ऍब्सॉर्ब करून आणि इथं बाहेर रिलीज केली जाते. म्हणजे तुम्ही बघा, फ्रीजच्या जर पाठीमागे वगैरे तुम्ही उभा राहिला आणि चालू असताना जर हात वगैरे असा लावला तर तुम्हाला थोडस गरम हवा लागेल. म्हणजे तिथे ठिकाणी ती हीट काय करते? रिलीज करते. त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्रेसर, व्हेंचुरी, त्या बाकीच्या म्हणजे इव्हॅपोरेटर, कंडेन्सर आतमध्ये जो असतो, कंडेन्सर, इव्हॅपोरेटर या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये 4 पार्ट मध्ये ही VCRS सिस्टम डिवाइड केली. असे कोणते एक्झाम्पल आहेत का? कोण सांगेल का? चॅट बॉक्स मध्ये टाका क्लोज्ड सिस्टमचे काही उदाहरण, एक्झाम्पल. एखादं एक्झाम्पल क्लोज्ड सिस्टमचं कोणी सांगेल? क्लोज्ड कप ऑफ टी. क्लोज्ड कप ऑफ टी. ओके, करेक्ट. देन ओनली वन एक्झाम्पल. मी तुम्हाला सांगितलं क्लोज्ड सिस्टम म्हणजे काय असते, तर त्याचे उदाहरण तुम्ही सांगू शकता. बॉइलिंग वॉटर इन क्लोज्ड व्हेसल. करेक्ट. क्लोज्ड हीटिंग वॉटर. ओके, करेक्ट. अजून? आवर बॉडी थर्मोप्लास्ट. ओके, thermoplast. Correct. Thermoplast is correct. Then अजून? Generator is also correct. It only transfer the energy, not matter. Very good example. Sudarshan Gaikwad. Rutuja Mane, reaction in closed beaker. Correct. Earth, Sahil Ambore, earth is also correct. If we consider earth, then it is closed system. No, how earth is closed system? Hot water in bottle, pressure cooker. Pressure cooker is not a closed system because when there is a vessel, ज्यावेळेला तिथून शिट्टी मधून पाणी जात असतं, वाफ जात असते, त्यावेळेला मॅटर पण जात असतो. त्यामुळे ती परफेक्ट क्लोज्ड सिस्टम नाही प्रेशर कुकर. ओके. गॅस इन सिलेंडर, इट इज नॉट ऑल्सो अ क्लोज्ड सिस्टम. ओके, गॅसचा चावी ज्यावेळेला चालू करतो त्यावेळेला गॅस बाहेर जातो, म्हणजे त्याच्यातनं मॅटर बाहेर जातो. ओके. रोबोट ही क्लोज्ड सिस्टम. यस, करेक्ट. रोबोट इज ऑल्सो क्लोज्ड सिस्टम. त्याच्यानंतर तुम्ही चार्जिंगच्या जर गाड्या घेतल्या तर त्या सुद्धा तुम्हाला क्लोज्ड सिस्टमच दिसतील, ज्याच्यामध्ये एनर्जी आपण फक्त ऍड करतो. वॉटर हीटर. ओके. फॅन, कोल्ड वॉटर बॉटल. करेक्ट. कोल्ड वॉटर बॉटल इट इज ऑल्सो करेक्ट. When we place that cold water bottle into the environment, it will absorb heat from the surrounding. Battery, very good example. Rutuja Mane, it is very good example. Battery is a example of a closed system. Okay, म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलेलं आहे what is mean by closed system. Okay, so we will proceed further now. I erase here. So open system is the system in which
matter or mass and energy both can interact with the surrounding, such type of system is called as the open system. And when there is restriction to transfer mass, okay, and only energy can be transferred, at that time we can call this system as a closed system. And our next system is the isolated system. Isolated system are the system in which the matter and energy transfer are restricted. म्हणजे ज्याच्यामध्ये मास पण ट्रान्सफर होऊ शकत नाही आणि एनर्जी पण ट्रान्सफर होऊ शकत नाही, ती त्या ठिकाणी सेम राहते. म्हणजे त्याचे एक्झाम्पल थोडेसे रेअर आहेत. फॉर एक्झाम्पल आपले युनिव्हर्स मध्ये युनिव्हर्स जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये एनर्जी आणि मास दोन्ही ट्रान्सफर होत नाही. त्याच्यानंतर ज्याला आपण इन्सुलेटेड करतो, फॉर एक्झाम्पल थर्मास जो आहे आपला, ओके, टी इन थर्मास, ओके, टी इन थर्मास ही आयसोलेटेड सिस्टम आहे, बट इट इज रिलेटेड टू टाइम. म्हणजे थर्मास मध्ये जरी आपण ठेवला टी, तर 1 दिवसानंतर किंवा 2 दिवसानंतर तुम्हाला थंड झालेला दिसतो. म्हणजे त्याला टाइम पिरियडची लिमिट आहे, ठीक आहे. पण टाइम पिरियडचं लिमिट असेल तरी ते त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो आयसोलेटेड सिस्टम. Okay, so these are the, if soap, for example, if soap is poured into an insulated container as seen below and closed, there is no exchange of heat or matter. Okay, म्हणजे ज्या वेळेला आपण क्लोज्ड करतो आणि त्याला सील करतो, इन्सुलेशन करतो साइडने, त्यावेळेला त्या ठिकाणी हीट आणि मास हे दोन्ही ट्रान्सफर होत नाही. ज्या वेळेला इन्सुलेशन असतं एखाद्या सिस्टमला, त्यावेळेला त्या ठिकाणी काय होत नाही, एनर्जी इंटरॅक्शन होत नाही. ओके, इन्सुलेटेड असलेले कोणते कोणते आहेत बघा. आपल्याकडे कुल्फी विकायला येतात बघा, ओके, कुल्फी विकायला येतात, त्यांच्या पाठीमागे एक डबा असतो. तो डबा ही जर सिस्टम कन्सिडर केली आपण, तर त्याच्यामध्ये एनर्जी इंटरॅक्शन होत नाही किंवा होऊ दिलं जात नाही. आतमधून त्याला तसं इन्सुलेशन केलेलं आहे. म्हणजे ते परफेक्ट आयसोलेटेड आहे का नाही ते त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग वरती डिपेंड आहे. पण त्याचा पर्पज तोच आहे की आतमध्ये असणारी जी कुल्फी आहे किंवा आतमध्ये असणारे थंड पदार्थ आहेत, ओके, ते काय होऊ नयेत, वितळू नयेत. एनर्जी जर आत ट्रान्सफर झाली सराउंडिंग मधली तर ते 100% विरघळणार. ओके, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असणारा मास जोपर्यंत आपण उघडत नाही बरं तोपर्यंत, बरं का. जर आपण कुल्फी वाटत फिरायला लागलो तर मास ट्रान्सफर होत आहे. ठीक आहे. सो दिस इज द आयसोलेटेड सिस्टम. मास ट्रान्सफर झाले की ती आयसोलेटेड सिस्टम राहत नाही. जोपर्यंत ती क्लोज्ड आहे तोपर्यंत ती आयसोलेटेड सिस्टम आहे. ठीक आहे. इज देयर एनी डाउट? कोणाला काही शंका असेल तर यू कॅन आस्क अबाउट द ओपन सिस्टम अँड द क्लोज्ड सिस्टम. नो, ओके. सो you given a very nice examples here for the open system, closed system and the isolated system. इथपर्यंत तुम्हाला vacuum packed products, correct, vacuum packed products, these are also a isolated system, example of isolated system. हे सुद्धा isolated system चं एक चांगलं example आहे. ठीक आहे. we proceed further. हे erase करावं लागेल अगोदर. Wait for 1 second. What is next? Next one is the properties of a system. Okay, properties of a system. If you consider any system, if you go here back, so if suppose this is the glass, so what are the properties with this fluid? If we consider fluid, what are the properties here? We have mass. ओके, देन याला काहीतरी आकारमान आहे, बरोबर, याला काहीतरी आकारमान आहे, म्हणजे याला आपण काय म्हणू, व्हॉल्यूम. हे काय आहे, व्हॉल्यूम आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे, याला ठराविक प्रकारचं टेम्परेचर आहे. ओके, सो अनदर वन इज द टेम्परेचर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय आहे, पहिलं सांगितलं मास, दुसरं सांगितलं व्हॉल्यूम, तिसरं सांगितलं टेम्परेचर, त्याच्यानंतर चौथं याला काही ठराविक प्रेशर आहे. ओके, याला काय आहे, प्रेशर आहे. त्याच्यानंतर याला काही प्रकारची डेन्सिटी आहे, हे कोणतं लिक्विड आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. प्रेशर याच्यामध्ये चेंज होत असेल
किंवा काय असेल, पण ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. हे काय आहेत? प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामध्ये अशा भरपूर या नंबर प्रॉपर्टीज आहेत, वेगवेगळ्या आहेत. याला अजून विस्कॉसिटी आहे. ओके, याला विस्कॉसिटी आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण आपल्याला जर महत्वाच्या गोष्टी बघितल्या, महत्वाच्या जर प्रॉपर्टी बघितल्या आपल्याला, तर ह्या प्रॉपर्टीज महत्वाच्या आहेत. ओके, ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या महत्वाच्या प्रॉपर्टी आहेत. त्यापैकी ह्या 3 प्रॉपर्टी जास्त महत्वाच्या आहेत आपल्याला थर्मोडायनामिक पॉइंट ऑफ व्ह्यू साठी, म्हणजे आपल्या स्टडीसाठी सध्या ह्या 3 प्रॉपर्टी जास्त महत्वाच्या आहेत. कोणत्या? प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. गॅस लॉज मध्ये तुम्ही शिकला असाल पीव्हीटी. whenever temperature is constant, then we can call it as isothermal process. When pressure is constant, then we call it as, काय म्हणतो आपण त्याला? प्रेशर कॉन्स्टंट असेल तर कोणती प्रोसेस असते ती? लक्षात आहे का विसरलाय? आयसोकोरिक प्रोसेस. and when volume is constant, then आयसोबॅरिक. बरोबर आहे का? बघा बरं का, चेक करा, माझं विसरलंय सगळं. ओके, ठीक आहे. ठीक आहे, ओके ओके ओके, गुड गुड गुड, व्हेरी गुड. So isobaric process, isochloric process, isothermal process, adiabatic process, these are the different types of the processes. Now we proceed further. तर याला ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. मग या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या याच्यामध्ये डिवाइड केलेल्या आहेत. या प्रॉपर्टीज काय केलेल्या आहेत? डिवाइड केलेल्या आहेत. इरेज करावं लागतं पुढच्या स्लाइड मध्ये, तसंच दिसतंय ते. So there are 2 types of the properties. First one is the intensive property and second one is the extensive property. Intensive property and the extensive property. What is the difference in specific properties? It is not required out. Okay, specific property चा विचार करू नका, ते काय आपल्याला नको आहे. आपल्याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय याच्याबद्दल फक्त विचार करायचा आहे. तर याच्यामध्ये लिहिलंय बघा, तुमच्या समोर पण आहे. Those that are independent of mass of a system such as temperature, pressure and density. Okay, intensive properties म्हणजे अशा प्रॉपर्टीज ज्या त्या सिस्टमच्या मास वरती डिपेंड नाहीत. ओके, मास वरती डिपेंड नाही. मग कसं आहे ते? तर मी थोडंसं एक उदाहरण देतो, म्हणजे सोपं आहे तरी पण एक उदाहरण देतो मी तुम्हाला. सपोज एक मी पेन घेतला. ओके, दिस इज पेन. ओके, मेटलचा पेन आहे हा आणि याला एक कॅप आहे. हा मेटलचा पेन आहे, याला एक कॅप आहे. ओके, मी याला हीट देतो सगळीकडून, सगळ्या बाजून मी काय करतो, याच्यामध्ये हीट ऍड करतो, याला तापवतो, गरम करतो. याला काय करतो? गरम करतो. आणि त्याच्यानंतर काय करतो? हे टोपण वेगळं करतो. ही बॉडी, सॉरी, हे जे टोपण आहे ही बॉडी वेगळी केली मी आणि परत हे टोपण वेगळं केलं. ठीक आहे, दोन्हीला मी तापवलेला आहे मी. आता ही टोपणचं ही जर बॉडी बघितली तर याचं मास जास्त आहे. याचं मास काय आहे? जास्त आहे. जर मी तुमच्या हातात हे बॉडी दिली तर तुम्हाला ती म्हणजे चटका बसेल, बरोबर आहे? त्याचा काय होईल? चटका बसेल. जर मी त्याच्याच ऐवजी हे जे टोपण आहे, ज्याची साईज कमी आहे, ते जर तुमच्या हातात दिलं तर तुम्हाला तेवढ्याच प्रमाणामध्ये चटका बसेल का त्याची इंटेन्सिटी कमी असेल? काय वाटतं तुम्हाला? कोणी सांगेल? काय वाटतं तुम्हाला? जो चटका बसणार आहे त्याची इंटेन्सिटी तेवढीच असेल का कमी असेल? सेम. ओके, सुदर्शन गायकवाड सेड इट इज सेम. सेम. ओके, कोणाला वाटतंय का हे वेगळं असेल?
नाही. याचा अर्थ काय आहे, सेम इंटेन्सिटी असेल का, कारण हे मॅटर वरती डिपेंड आहे. म्हणजे हे किती जरी पेन मोठा असला आणि टोपण किती जरी छोटा असला, ओके, तरी सुद्धा या ठिकाणी जो त्याची इंटेन्सिटी आहे टेम्परेचरची ती काय राहील, सेम राहील. म्हणजे टेम्परेचर ही प्रॉपर्टी मास वरती डिपेंड नाही. अजून मी या टोपणला अजून बारीक केलं, छोटं कट केलं आणि परत हातात दिलं, परत तेवढ्याच इंटेन्सिटीने ते पोळेल आपल्याला, तेवढ्याच इंटेन्सिटीचं. म्हणजे किती जरी छोटं केलं आपण तरी ते काय करणार आहे, तेवढ्याच इंटेन्सिटीने आपल्याला चटका बसणार आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी मास वरती डिपेंड नाही. त्याच्यानंतर अशी दुसरी कोणती प्रॉपर्टी आहे, ती आहे म्हणजे इथं दाखवलेत बघा, दुसरी प्रॉपर्टी आहे प्रेशर. ओके, एखाद्या बीकर मध्ये इथं प्रेशर अप्लाय होतं सगळ्या बाजूने, आणि यातला पोर्शन मी अर्धा कट केला आणि यातला अर्धा पोर्शन बाजूला काढला आणि हा अर्धा ठेवला. तर प्रेशर मध्ये काय फरक पडेल का? नाही. कितीही छोटा असू दे त्याच्या प्रेशर मध्ये फरक पडत नाही. एकदम ती हाय लेवलला असलं तरी प्रेशर तेवढंच राहील, आणि तेच मॅटर जर मी कट केला छोट्या छोट्या पीसेस मध्ये तरी पण तो व्हॉल्यूम मी तसाच ठेवणार त्याच्या प्रोपोर्शन मध्ये, तर तो काय होईल, तेवढंच प्रेशर. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे डेन्सिटी. डेन्सिटी ही सुद्धा अशी प्रॉपर्टी आहे सिस्टमची जी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे पाणी आहे, मी पाणी सपोज पाणी घेतलं, एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं, त्याची डेन्सिटी 1000 आहे. ओके, त्याची डेन्सिटी किती आहे, 1000 केजी पर मीटर क्यूब, जे काय असेल ते, ओके, किंवा लिटर पर मीटर क्यूब त्याची डेन्सिटी आहे. जर ह्यातलं पाणी मी एका छोट्या ग्लास मध्ये घेतलं तर याची असणारी डेन्सिटी सेम राहील का वेगळी राहील? तर ती सेम राहील. म्हणजे डेन्सिटी ही सुद्धा कशी आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, हे झाले इंटेन्सिव्ह. आता एक्सटेन्सिव्ह कोणती बघा. हाच जो पेन आहे त्याला मी याचं वजन केलं अगोदर, तर ह्याचं वजन 100 ग्रॅम भरलं. याचं वजन किती झालं, 100 ग्रॅम. आता याची मी बॉडी बाजूला केली, याचं वजन केलं, आणि टोपण बाजूला घेतलं, याचं वजन केलं, तर दोन्हीचं वजन सेम येईल का वेगळं वेगळं येईल? कोणी सांगेल? डिफरंट येईल. ओके ओके, त्याचं वजन कसं येईल, डिफरंट येईल. का? कारण ही प्रॉपर्टी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मास हिची प्रॉपर्टी आहे, ही कशी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, त्याचप्रमाणे व्हॉल्यूम ही सुद्धा कशी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे जर एखादा पोर्शन मी कट केला, ओके, एखादा पोर्शन जर कट केला तर दोन भागाचं जे असणारं व्हॉल्यूम आहे ते कसं राहील, वेगळं वेगळं राहील. हा फरक आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये. ज्या मॅटर वरती किंवा मास वरती डिपेंड असत नाहीत अशा ज्या प्रॉपर्टीज आहेत सिस्टमच्या, त्याला आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. आणि ज्या प्रॉपर्टीज हा मास वरती किंवा मॅटर वरती डिपेंड्स आहेत त्यांना आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणतो. ओके, सो दिस इज सिंपल कॉन्सेप्ट. आय होप यू अंडरस्टँड दॅट. समजले ना सगळ्यांना, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? ओके ओके, so we will proceed further. Now state of equilibrium. आता बघा, स्टेट ऑफ इक्विलिब्रियम खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. इक्विलिब्रियम म्हणजे काय अगोदर सांगतो तुम्हाला मी, आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळे इक्विलिब्रियमचे टाइप्स आहेत, थोडेसे आहेत, एवढे काय नाही. इक्विलिब्रियम समजलं की बाकीच्या गोष्टी थोड्याफार चेंज झाल्या तरी काय अडचण येत नाही. इक्विलिब्रियम म्हणजे ज्या वेळेला एखादी सिस्टम मध्ये असणाऱ्या प्रॉपर्टीज हा सर्टन पिरियड ऑफ टाइम साठी चेंज होत नाही, तर त्याला इक्विलिब्रियम सिस्टम ही नेहमी स्वतःला इक्विलिब्रियम स्टेट मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते. कशावरून म्हणताय तुम्ही? सिस्टम इक्विलिब्रियम स्टेट मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते कशावरून? तर बघा, आता
मी एक पाण्याची बॉटल घेतली, कोल्ड बॉटल घेतली बरं का, 20 रुपये दिले आणि पाण्याची एक बॉटल घेतली आणि याला मी काय कन्सिडर केलं, ही माझी सिस्टम. मी याला रेफ्रिजरेटर मधून बाहेर काढलं. हे बाजूला काय आहे, एन्व्हायरमेंट आहे. हे बाजूला एन्व्हायरमेंट आहे. मग मला सांगा, ह्या बॉटल मध्ये असणारं जे कोल्ड वॉटर आहे ते काय होईल, हळूहळू काय होईल, बरोबर. टेम्परेचर जे आहे बाहेर ते टेम्परेचर काय करेल, ऍब्सॉर्ब करेल. का ऍब्सॉर्ब करेल, कारण सराउंडिंग आणि सिस्टम याच्यामध्ये फरक आहे. याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. ओके, हे क्लोज्ड टाइपचं सिस्टम आहे सध्या. ओके, एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये फरक आहे. ही जी सिस्टम आहे, ही सिस्टम काय करते, नेहमी सराउंडिंग बरोबर, ओके, जिथे इंटरॅक्शन होतंय तिथं टेम्परेचर कमी असेल तर त्याला देते. ओके, सराउंडिंग मध्ये जर ज्यादा असेल तर ते घेते आणि ती काय करते, इक्वल लेवलला येण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ह्याच्यातलं टेम्परेचर तुम्ही बाहेर काढल्या सपोज 2 डिग्री सेल्सिअस असेल आणि बाहेरचं टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस असेल, तर काही पिरियड ऑफ टाइम मध्ये तुम्हाला असं दिसेल की या बॉटल मध्ये असणारं टेम्परेचर आहे ते सुद्धा किती होईल, 27 डिग्री सेल्सिअस कडे जाईल. म्हणजे बॉडी काय करते, स्वतःला इक्विलिब्रियम, म्हणजे ह्या 27 डिग्री सेल्सिअस मध्ये ती जोपर्यंत आहे तोपर्यंत ती इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आहे. ओके, म्हणजे ज्या वेळेला बॉडीमध्ये असणारं मास, टेम्परेचर, व्हॉल्यूम ह्या गोष्टी जोपर्यंत सेम आहेत, त्याच्यामध्ये चेंज होत नाही, त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होत नाही किंवा कमी जास्ती होत नाहीत, तोपर्यंत ती सिस्टम इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आहे. ओके, त्याच खाली डेफिनेशन काय दिले बघा, अ स्टेट ऑफ बॅलन्स. इक्विलिब्रियम मीन्स अ स्टेट ऑफ बॅलन्स, ज्या ठिकाणी बॅलन्स केला जातो. ओके, सराउंडिंग बरोबर, शक्यतो आपण सराउंडिंग बरोबर कन्सिडर करू. सराउंडिंग आणि सिस्टम जर इन्सुलेटेड असेल तर आतल्या आत, म्हणजे सिस्टमच्या आतल्या आत प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम हे काय होतं, सगळं थ्रू आउट सेम ठेवलं जातं किंवा सिस्टम ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला किंवा सेम राहतं, त्यावेळेला ती सिस्टम इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आहे असं आपण म्हणतो. ओके, मग हे समजलं तुम्हाला, इक्विलिब्रियम स्टेट खूप महत्वाचं आहे. हे ज्या वेळेला त्याच्या प्रेशर मध्ये, टेम्परेचर मध्ये किंवा त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये चेंज होत नसतो, त्या स्टेट राहतात, स्टेडी राहतात, त्यावेळेला त्याला इक्विलिब्रियम स्टेट म्हणतात. बरोबर. पुढं इक्विलिब्रियम स्टेटचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग कोणत्या कोणत्या दृष्टीने इक्विलिब्रियम असले पाहिजे. सो फर्स्ट वन इज द थर्मल इक्विलिब्रियम, सेकंड इज द मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्ड फेज इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम. फेज इक्विलिब्रियम म्हणजे फक्त दिसण्यापुरतं आहे, अपीअरंट आहे बरं का, बाहेरून बघितल्यानंतर आपल्याला कसं दिसतंय त्याच्यासाठी. तर म्हणजे एखाद्या ठिकाणी मी साखर टाकली किंवा रंग टाकला एखाद्या पाण्यामध्ये, ओके, तर तो डिझॉल्व्ह होत जातो हळूहळू हळूहळू हळूहळू, त्याला फेज इक्विलिब्रियम म्हणतात. आणि सगळीकडे एकसारखा कलर झाला की तो सिस्टीमने काय केला, फेज इक्विलिब्रियम केली. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे बघा. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पहिल्या सिस्टम मध्ये, तर ही अनस्टडी किंवा ही इक्विलिब्रियम मध्ये नाही सिस्टम. ही कशी आहे, नॉन इक्विलिब्रियम सिस्टम आहे. आणि सराउंडिंग बरोबर इंटरॅक्शन करून तुम्ही जर ह्याच्या थ्रू आउट बघितलं सिस्टम मध्ये, तर सगळीकडे तुम्हाला 32 डिग्री 32 डिग्री 32 डिग्री असं बघायला मिळेल. सगळीकडे टेम्परेचर काय केले सिस्टमने, सेम मेंटेन केले. म्हणून ही जी सिस्टम आहे ही काय झाली, ही सिस्टमची इक्विलिब्रियम स्टेट आहे. ओके, तर हे आहे थर्मल इक्विलिब्रियम. त्याच्यानंतर मेकॅनिकल इक्विलिब्रियम पुढे आहे का बघू एक्झाम्पल. मेकॅनिकल इक्विलिब्रियम एक्झाम्पल माझ्या लक्षात येण्याचं. मेकॅनिकल इक्विलिब्रियम नाही. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे ज्या वेळेला सिस्टम मध्ये असणारे जे प्रेशर्स आहेत किंवा फोर्सेस आहेत, म्हणजे या ठिकाणी सपोज हे जे लिक्विड दिलं आहे हे जर सपोज पाणी असेल, तर याचं असणारे जे प्रेशर आहे सराउंडिंग भोवती किंवा आतलं,
हे जर सेम असेल सगळीकडं एकसारखं राहिलं, ओके, त्याच्या वेटचा जर बॅलन्स सोडला तर अशा प्रकारची जी सिस्टम आहे त्याला आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणतो, कारण फोर्सेस हे मेकॅनिकलशी रिलेटेड आहे. ओके, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. ज्या वेळेला प्रेशर कॉन्स्टंट राहतो थ्रू आउट त्यावेळेला ती मेकॅनिकल इक्विलिब्रियम सिस्टम असते. ठीक आहे. त्याच्यानंतर फेज इक्विलिब्रियम मी तुम्हाला आताच सांगितली. हे जे लिक्विड आहे याच्यामध्ये जर मी रंग टाकला, ओके, याच्यामध्ये जर मी रंग टाकला कलर, तर पहिल्या सुरुवातीला वरच्या वर सगळा कलर असेल आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तो काय होईल त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होईल. ओके, ज्या वेळेला डिझॉल्व्ह होईल आणि सगळीकडे एकसारखा कलर तयार होईल त्यावेळेला ती इक्विलिब्रियम मध्ये गेली सिस्टम म्हणायचं, फेज इक्विलिब्रियम मध्ये. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे सगळीकडचं जे कंपोजिशन आहे, ओके, त्या सिस्टम मध्ये असणारं जे कंपोजिशन आहे किंवा केमिकल रिएक्शन जे आहेत त्या सगळ्या स्टेबल असायला हव्या. ओके, तर अशा प्रकारच्या ज्या स्टेट्स असतात त्याला केमिकल इक्विलिब्रियम म्हणतो. नेक्स्ट, एखादी गोष्ट समजली नसेल तर विचारा चॅट बॉक्स मध्ये. सो थर्मोडायनामिक प्रोसेसेस, प्रोसेस मध्ये पाथ होतो. व्हॉट इज थर्मोडायनामिक प्रोसेस? सो थर्मोडायनामिक प्रोसेस इज द way or change of path of system or change of state, not path, okay, sorry, it is a change of state of system. Okay, process is nothing but it is change of state of system. म्हणजे बघा आता समजावून घ्या बरं का व्यवस्थित. म्हणजे ही सपोज, ठीक आहे, मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. ह्याच्यामध्ये वॉटर आहे आणि याचं काहीतरी एक ठराविक टेम्परेचर आहे, याचं काहीतरी प्रेशर आहे आणि कॉन्स्टंट आहे ना, इक्विलिब्रियम स्टेटला आहे. म्हणजे जर आपण इथं बघितलं, हा जर टेम्परेचर प्रेशरचा ग्राफ कन्सिडर केला, टेम्परेचर प्रेशर आणि ह्या टाइमचा कन्सिडर केला, ओके, हे सुरुवातीला ही एक स्टेट आहे. ओके, ही पहिली स्टेट आहे ज्या ठिकाणी सिस्टम कशी आहे इक्विलिब्रियम मध्ये. सर तुमचा आवाज येत नाही क्लिअर. स्टेट मध्ये. ओके, ज्या वेळेला आपण याला हीट द्यायला चालू करतो, ज्या वेळेला आपण काय करतो याला हीट द्यायला चालू करतो त्यावेळेला याच्यामध्ये असणार टेम्परेचर आणि प्रेशर हे काय होते चेंज होते. बरोबर आहे. मग हे चेंज होते म्हणजे याच्यामध्ये इन्क्रीज होत जाते. मग हे असंच चेंज होत 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 या ठिकाणी आलं आणि आपण त्या ठिकाणी इक्विलिब्रियम. ओके, ठराविक वेळेनंतर सेम अमाऊंट मध्ये हीट ट्रान्सफर करायला लागलो आपण, सेम अमाऊंट मध्ये सपोज बाहेर जाते म्हणजे त्या ठिकाणी ती काय झाली सिस्टम इक्विलिब्रियम कंडिशन. ही जी आहे ही त्याची सेकंड स्टेट. मग ही पहिली स्टेट आहे आणि ही दुसरी स्टेट आहे. म्हणजे स्टेट मध्ये काय झाला चेंज झाला. बरोबर आहे. मग ही प्रोसेस घडली, ही काय झाली एक प्रोसेस झाली, चेंज इन स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. इट इज कॉल्ड ॲज द प्रोसेस. यालाच आपण काय म्हणतो प्रोसेस म्हणतो. ओके, याला काय म्हणतो आपण प्रोसेस. लक्षात आलं का तुमच्या? बघा, ज्या वेळेला इक्विलिब्रियम मध्ये असं सिस्टम म्हणजे सगळे ज्याचे प्रॉपर्टी आहेत ह्या कॉन्स्टंट असतात किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चेंज होत नाही, इंटरॅक्शन होत नाही, त्यावेळेला आपण त्याला ती सिस्टम इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असं. ज्या वेळेला सिस्टम एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाते त्यावेळेला त्याला म्हणतो आपण ही एक प्रोसेस झाली. त्याला काय म्हणतो आपण प्रोसेस झाली. आणि त्याच्यामध्ये पाथ आहे, पाथ आहे, सायकल आहे. पाथ म्हणजे कसं बघा, मी जर ह्याला जास्त हीट दिली, भरपूर एकदम फास्ट हीट दिली तर ही सिस्टम डायरेक्ट ह्याच्यामध्ये चेंज होईल. बरोबर. त्याच्यानंतर थोडस स्लो मी हीट दिली तर ही सिस्टम अशी जाईल या बाजूने त्या स्टेटला. ठीक आहे, त्या टेम्परेचरला जाईल. जर मी हळूहळू अजून हळूहळू दिली तर दुसऱ्या एखाद्या पाथने जाईल. ओके, अजून मी एखादी हीट दिली तर अजून ह्या पाथने जाईल. ठीक आहे, म्हणजे सिस्टम स्टेट 1 कडून स्टेट 2 कडे गेली. ओके, सिस्टम स्टेट 1 कडून स्टेट 2 कडे गेली
याला प्रोसेस म्हणतो आपण. आणि ती कोणत्या वेने गेली, म्हणजे याने गेली का याने गेली का या वेने गेली का या वेने गेली, तर याला आपण पाथ म्हणतो. याला काय म्हणतो आपण? पाथ म्हणतो. सिस्टम पाथ फॉलोड बाय द सिस्टम, म्हणजे एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाण्यासाठी सिस्टमनं जो काही पाथ फॉलो केलेला आहे तो त्या सिस्टमचा पाथ आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सायकल कशी असू शकते हे समजतंय का तुम्हाला? हॅलो, समजत असेल तर सांगा यस म्हणून. सर तुमचा आवाज येत नाही. हॅलो सर. चांगली गोष्ट आहे. तर याला आपण पाथ म्हणतो. हॅलो सर. आता सायकल म्हणजे काय बघा, सायकल म्हणजे काय बघा, ही सिस्टम मी या स्टेट 1 पासून या स्टेट 2 ला घेऊन गेलो. ओके, ही सेकंड स्टेट आहे. हिट करत 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 मी या सेकंड स्टेटला गेलो आणि त्याच्यानंतर परत ही सिस्टम कूल केली मी, तर परत ही आहे या पहिल्या पोझिशनला आली. ही सिस्टम हिट केल्यानंतर इकडे गेली वरती आणि परत त्याच पोझिशनला आली. ओके, म्हणजे सायकलचे काय आहे, ही काय झाली, सायकल झाली. तुम्ही बघाल वेगवेगळ्या सायकल आहेत, कार्नोट सायकल आहेत किंवा भरपूर सायकल तुम्ही बघितले असतील आतापर्यंत. तर त्याचा इनिशियल पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट हा एकाच ठिकाणी येतो. त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, सायकल म्हणतो. म्हणजे प्रत्येक ज्या वेळेला प्रोसेस होत असते, म्हणजे बऱ्याचशा तुम्ही प्रोसेस बघितल्या असतील आता. ओके, एक सिंपल प्रोसेस करतो तुम्ही 1 to 2, 2 to 3, 3 to 4 आणि 4 to परत 1. दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3 and this one is 4. ज्यावेळेला सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असते त्यावेळेला त्याला आपण स्टेट 1 म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्या इंटरनल प्रॉपर्टीज मध्ये चेंज होतो. ओके, असा मग ते सेकंड स्टेटला जातात. मग हा काय झाला, पाथ आहे त्याचा. हा काय आहे, पाथ आहे. आणि इथून इथपर्यंत गेली ही त्याची एक प्रोसेस झाली. त्याच्यानंतर ती 2 to 3 जाईल, 3 to 4 येईल आणि 4 to 1 येईल. मग मला सांगा याच्यामध्ये एकूण किती प्रोसेस आहेत? कोणी सांगेल मला? ही जी सायकल आहे याच्यामध्ये किती प्रोसेस आहेत? 4, करेक्ट. याच्यामध्ये किती प्रोसेस आहेत? 4 प्रोसेस आहेत. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. आणि या चारही प्रोसेसला मिळून आपण काय म्हणतोय, एक सायकल कंप्लीट झाली. या सर्वांना मिळून आपण काय म्हणतोय, एक सायकल कंप्लीट झाली. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला? इक्विलिब्रियम स्टेट, त्याच्यानंतर पाथ, त्याच्यानंतर प्रोसेस आणि सायकल. ओके, ठीक आहे. बऱ्यापैकी आपण आज कव्हर केलेले आहेत कन्सेप्च्युअल. मला वाटतंय तुम्हाला समजलं असेल बऱ्यापैकी. त्याच्यानंतरचा पार्ट आपण तेच सांगितलेलं आहे, प्रोसेस म्हणजे काय, सायकल म्हणजे काय. याच्यानंतरचा पोर्शन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहे. काय याच्या पुढे काय असेल ते असेल. ठीक आहे, आयसोथर्मल प्रोसेस. याच्या पुढे प्रोसेसेस आहेत, आयसोथर्मल, आयसोबारिक प्रोसेस. ऍक्च्युअली लागत नाहीत आपल्याला एवढ्या. Quasi-static process. Okay. So up to here is any doubt? इथपर्यंत कोणाला समजलं का? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, इक्विलिब्रियम स्टेट. कोणाला काही शंका असेल तर विचारा, म्हणजे चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता तुम्ही. यू कॅन शेअर ऑन द चॅट बॉक्स if possible. I will answer now if you do not have any doubt. एक पेज पासूनचे स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत आतापर्यंतचे. स्क्रीनशॉट घेण्यापेक्षा मी तुम्हाला काय करतो, ह्याचे स्क्रीनशॉट लिहू नका तुम्ही. तुम्हाला याच्या मी लिंक टाकून देईन. ठीक आहे, किंवा तुम्हाला जर घ्यायचे असले स्क्रीनशॉट, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी रिपीट सांगता का? ओके,
is a closed car an example of isolated system? No, closed car is not a example of isolated system because there may be there is change of energy. ओके, तुम्ही जर गाडी उन्हामध्ये ठेवली तर त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला जाणवेल की त्या आतमध्ये भरपूर आपल्याला गरम होतं, म्हणजे आतमध्ये एनर्जी टेम्परेचर आलेलं आहे कुठून तरी. ओके, तुम्ही थंडीमध्ये जर बाहेर ठेवली गाडी तर तुमच्या असं लक्षात येईल की आतमध्ये पण तुम्हाला थोडीशी थंड वाजते. ओके, पण जर तुम्ही एकदम क्लोज्ड कार म्हणाल सगळ्या बाजूने त्याला इसे किटिंग चॅप्टर आहेत, म्हणजे आयएससी ला किती चॅप्टर आहेत? ओके, आयएससी ला तुम्हाला 2 चॅप्टर आहेत, पहिला पंप कॉम्प्रेसर टर्बाइन आणि दुसरा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. हे 2 चॅप्टर तुम्हाला असतील आयएससी साठी. ओके, ते एमसीक्यू ची प्रिपरेशन करा, त्याच्या तुम्हाला एमसीक्यू दोन्ही चॅप्टरचे मी प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, सो आता मी एकदा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी विचारलेले आहे राहुल सलगरने, त्यांना मी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय आहे ते एक्सप्लेन करतो आणि मग त्या ठिकाणी आपण थांबूया. आता बघा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे अशी प्रॉपर्टी जी प्रॉपर्टी मॅटर जर आपण डिव्हाइड केला तर ती चेंज होत नाही. मॅटर जर आपण डिव्हाइड केला तर ती चेंज होत. मॅटर म्हणजे एखादी वीट आहे, त्या वीटला जर आपण तोडलं, ओके, एखादी वीट आहे, त्या वीटला सपोज तुम्ही काढतो, ही वीट आहे, याला जर आपण तोडलं तर याच्या वजन जे बघितलं, वजन जर बघितलं आपण तर याच्या वजनामध्ये फरक पडेल, पण याच्यामध्ये जे क्लोजली बॉन्डेड मॉलिक्युल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये असणारा जो प्रेशर आहे, ठीक आहे, तर तो काय राहील? सेम. फॉर एक्झाम्पल मी मला पेनाचं एक उदाहरण सांगितलं बघा तुम्हाला. मी जर एक सळई अशी तापवली भरपूर, ठीक आहे, तर याचा असणारा टेम्परेचर आणि याच्यापासून एक छोटासा पीस कट केला एवढाच त्याच टेम्परेचरचा, तर त्याचं मेजर होणारं टेम्परेचर हे सेम दाखवेल. बरोबर आहे, त्या दोन्हीचं टेम्परेचर काय येईल? सेम येईल. म्हणजे जर याचा मॅटर किंवा मास कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, त्याची इंटेन्सिटी प्रॉपर्टी जी तेवढीच दाखवते. ओके, ते तेवढंच मेजर होतंय, म्हणून ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, त्याच्यावरती मासचा इफेक्ट होत नाही. ओके, ठीक आहे. ऑल ऑफ यू प्लीज पुट युअर अटेंडन्स. तर काही घेता येणार नाही आपल्याला, तर तुमच्या चॅट बॉक्स मध्ये रोल नंबर टाका. मी मीटिंग एंड करतोय. मी इरेज करतो, तोपर्यंत टाका नंबर सगळ्यांनी. खराब केलेला स्लाइड सगळ्या मी स्वच्छ करतो. Okay, I think all of you entered your roll number into the chat box. Now I'm going to end the meeting. Thank you all of you.